मित्रांनो, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी आपण विधानसभा संदर्भामध्ये जो एक्झिट पोल दिला होता त्यामध्ये आपण स्पष्टपणे असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष 78 आमदाराच्या पुढे जाणार नाही. शिंदे गट 18 आणि अजितदादा पक्ष फार तर 14-15 आमदार निवडून येतील. आता निकाल लागून बरेच दिवस झालेत. तुम्ही असं म्हणाल की आता याचं परत काय? याचं कारण ज्या ईव्हीएम विरोधामध्ये एक रान पेटणार आहे किंवा एक मोठं आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे काय होणार आहे ते महाराष्ट्रातील जे मुख्य गाव आहे ते म्हणजे मार्कडवाडी. त्या मार्कडवाडीमध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत शरद पवार गटाचे, माझ्या माहितीप्रमाणे उत्तमरावजी जानकर, या उत्तमरावजी जानकर यांनी मार्कडवाडीमध्ये काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अतिशय धक्कादायक असे गळतस्फोट केले आणि त्यातील मुख्य मुद्दा असा जो होता तो अजितदादा पवार यांच्या संदर्भामध्ये होता. ते आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणतात की जे आंदोलन त्या ठिकाणी छेडलं गेलं होतं आणि बॅलेटवर गावकऱ्यांनी जो एक त्या ठिकाणी असं नियोजन केलं होतं की बॅलेटवर मतदान घेऊया आणि बघूया की तुतारेला किती मतं गेलेली आहेत आणि भाजपला किती मतं गेलेली आहेत. त्यांनी असं सांगितलं की प्रशासनानं ते काय होऊ दिलं नाही हे तुम्हालाही माहिती आहे. मात्र काल जे त्यांनी सांगितलं की गेले 15-20 दिवस झाले नाही, महिना झालं या संपूर्ण तांत्रिक बाबीवर आपण अभ्यास करतोय आणि सगळ्या अभ्यासाअंती आपण हे ठामपणे सांगतोय की बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचा 20,000 पराभव झालेला आहे. तुम्ही बघा, निकाल लागलाय की बारामतीमध्ये अजितदादा हे लाखोच्या फरकाने निवडून आलेले आहेत. मात्र जर बॅलेटवर हे सगळं झालं असतं, कारण पोस्टल मतांची जी काय मोजणी झाली होती त्याचा सुद्धा अभ्यास केला गेला आणि त्यामुळं त्या धर्तीवर सगळा हिशोब मांडला तर बारामतीमधून अजितदादा पवार हे 20,000 मतांनी पराभूत होत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी पुढं असं गप्पस्फोट केला आहे की जो आपण सुरुवातीला सांगितलं होतं की भाजपा 78 पेक्षा जाणार नाही, तर उत्तमराव जानकर सुद्धा हेच सांगतात की माझ्या हिशोबानं, म्हणजे जानकर यांच्या अभ्यासानुसार ते असं म्हणतात की माझ्या हिशोबानं भारतीय जनता पक्ष हा 77 जागावर थांबतोय. म्हणजे भाजपचे फक्त 77 आमदार नियमाने निवडून आलेले आहेत. शिंदे गटाचे त्यांनी असं सांगितलं की 18 आमदार, आपण सुद्धा 18चा आकडा दिला होता, तुम्ही पाहू शकता. आणि अजितदादा पवार यांचे फक्त 12, आपण 16 सांगितलं होतं, ते असं म्हणतात की 12 त्यांचे आले असते. मात्र जवळपास 288 पैकी थोडे नव्हे तर 150 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीनं सेटिंग केली. मग 1-2 असतील अशा प्रपोर्शनमध्ये त्यांनी मतं हे डायव्हर्ट केली आणि त्यामुळे ज्या मार्कडवाडीमध्ये हा सगळा आंदोलनाचा पसारा झाला होता त्या ठिकाणी भविष्यामध्ये आंदोलन होईल. मात्र आता त्याने जे काय वक्तव्य केलं, कारण त्यांची आणि माझी काय फारशी ओळख सुद्धा नाही, मात्र एक अंदाज येत होता ना, कारण लोकसभा निवडणुकीचा आपण जर बघितलं विधानसभेमध्ये जे काही घावा होते, जो काही एक मुद्दा होता, त्यामुळं हा सगळा अंदाज येत होता की काहीही करा, कितीही आपटा, भारतीय जनता पक्ष 80च्या वर जाणार नाही. हे मी त्यावेळेस विधानसभा निवडणुकाच्या निकालाच्या आधी 2-4 दिवस आधी एक जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये हेच मी सांगितलं होतं की 80च्या पुढं तो जाणार नाही. तुम्ही टेक्निकली अभ्यास करा, कसाही करा, पोस्टलचा करा, आता तो निकालानंतरचा विषय झाला. मात्र निकालापूर्वी जे आपण सांगितलं होतं की शिंदेगड सुद्धा 18-20च्या पुढे जाणार नाही आणि त्यामुळे या सगळ्या रेंजमध्ये उत्तम जानकर सुद्धा असं म्हणतायत की 107 महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून 107 आमदार त्यांचे येतात आणि त्यांच्या विचाराला साधर्म्य असणारे जे काही अपक्ष आहेत ते 2-3 असं 110च्या पुढं महायुती ही गेलेली नाही. मात्र कुठेतरी ईव्हीएमचा घोळ आहे आणि सामान्य माणसामध्ये सुद्धा, कारण ते असं म्हणतायत की एक असं गाव आहे, मार्कडवाडी नाही, दुसरं एक असं गाव आहे की त्या ठिकाणी त्यांना फक्त 31 मतं आहेत आणि त्यांच्या विरोधकाला 400 का 450 मतं आहेत. मात्र तिथल्या 100 का 200 लोकांनी ॲफिडेव्हिटच लिहून दिले उत्तमराव जानकर यांना की आम्ही तुम्हालाच मतदान केलंय. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, 31 मतं पडतात एक जणाला, उत्तमराव जानकर यांना तुतारेला, आणि भारतीय जनता पक्षाला मतं मिळतात 450 मतं आणि त्याच गावाचे 100-150 अशा अफिडेव्हिट त्यांच्या पुढे येतात. लोक असं सांगतात त्यांना की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. आता एवढं सगळं धडधडीत ओपन असताना सुद्धा या ठिकाणी ईव्हीएम मध्ये काहीही गोळ नाही, अशा प्रकारे जो काय मुद्दा रेटून नेण्याचा प्रकार महायुतीकडून सुरू आहे त्यावरून लक्षात येतं. आणि एक जो वातावरण होतं त्या वातावरणामध्ये सुद्धा असं कुठेही भासत नव्हतं की महायुती 200, 250 किंवा 232 जे काय आलेले आहेत तेवढे त्यांचे आमदार निवडून येण्याची मुळीच शक्यता नव्हती. आणि त्यामुळं जो काय खुलासा त्यांनी केला तो खुलासा
आणि निकालाआधी आपण जो दिलेला सर्वे तो एकदम तंतोतंत जुळणारा आहे आणि त्यामुळं आजवून सुद्धा ही शंका जशीच्या तशी आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरंच उत्तमराव जानकर यांनी काल जे गप्पस्फोट केले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ईव्हीएम मध्ये जो काय एक गौडबंगाल आहे त्याच्याविषयी विरोधक ज्या आक्रमकतेने त्यांनी आंदोलन करायला हवं त्यात ते कुठेतरी कमी पडताना दिसतात का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.